नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हे सगळं भारत पाकिस्तान युद्ध, युद्धविराम वगैरे वगैरे चाललं असताना महाराष्ट्राच्या राजकारणावर मी फारसं बोलू शकलेलो नाही. आणि बऱ्याच लोकांनी फोनाफोनी करून इथल्याही घटनांचा आढावा घ्या असा आग्रह धरलेला आहे. आणि म्हणून आज थोडस परत इथल्या गोष्टींकडे वळतोय. शिंदे मिंदे खोके, उबाठा, राष्ट्रवादी वगैरे अजूनही म्हणजे पहलगामची घटना घडून गेलेला आता 3 आठवडे होत आले, तरीही महाराष्ट्रातले सर्वात मोठे लढवय्ये नेते, मराठी आणि भारतीय अस्मितेचं ज्यांच्याकडे पेटंट आहे, असे उभाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार जे युरोपला विश्रांतीला गेलेत, ते मागे वळून बघायलाही त्यांना सवड मिळालेली नाही. त्यांनी पहलगाम बद्दल प्रतिक्रिया दिलेली नाही की त्यानंतर जे युद्धजन्य कारवाई सुरू झाली त्याविषयी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी एक चकार शब्द जाहीरपणे किंवा सोशल मीडियावर उच्चारलेला नाही. आणि एकीकडे पहलगाम, युद्धजन्य परिस्थिती आणि बाकीच्या महाराष्ट्रातल्या राजकीय उलाढाली चालू आहे. हे सगळं होत असताना उद्धव ठाकरे अक्षरशः मौन धारण करून बसलेत. याचा अर्थ असा लक्षात येतो की अचानक करोनामुळे जो लॉकडाऊन लागला होता, उद्धव ठाकरे जणू काही त्या परिस्थितीत गेलेले आहेत. सोशल डिस्टन्सिंग आणि तोंडावर मास्क. तोंडावर मास्क म्हणजे तुम्हाला आठवतो ना, तो करोना काळात आपण लावत होतो. आणि मास्क म्हणजे बोलायचं नाही आणि इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवायचं. तेव्हा देशामध्ये किंवा सामान्य जनांच्या आयुष्यामध्ये ज्या काही घडामोडी घडतायत त्यापासून उद्धव ठाकरे यांनी स्वतःला काही अंतर दूर ठेवलंय, सोशल डिस्टन्सिंग केलेलं आहे आणि सोशल मीडिया पासून सुद्धा सोशल डिस्टन्सिंग केलेलं आहे. आणि म्हणूनच पहलगामची घटना घडली. 27-26 माणसं, निष्पाप माणसं भारताची मारली गेली आणि अगदी धर्म विचारून सुद्धा मारली गेली. तरी उद्धव ठाकरेंना त्यावर व्यक्त व्हावं, मन मोकळं करावं असं वाटलेलं नाही. माझे कुटुंब, माझी जबाबदारी. बाकीचं जग गेलं भाडमध्ये. मग जग गेलं तर देश गेला, महाराष्ट्र गेला तरी फरक काय पडतो. आपली करोना काळाच्या भूमिकेमध्ये उद्धव ठाकरे परत गेलेत. म्हणजे एक प्रकारे उद्धव ठाकरे सोशल मीडियामध्ये परत एकदा मुख्यमंत्री झालेत आभासी जगामध्ये, असंही मानायला हरकत नाही. पण असो, महाराष्ट्राच्या राजकारणी बघायचं तर महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच उलाढाली चालू आहेत. म्हणजे माध्यमातल्या पत्रकारांना सुद्धा आता महायुतीमध्ये वेगवेगळे 3 पक्ष आणि 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री यांच्यात ज्या नाराजीचं नाटक चालू आहे त्याविषयीच्या बातम्या देऊन बहुधा मराठी मीडिया कंटाळलेला आहे. रोज रोज उठायचं आणि शिंदे किती नाराज आहेत, कधी शिंदे अजितदादांवर नाराज असतात, कधी शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर नाराज असतात. मग कधी कधी देवेंद्र फडणवीस डोक्याने खेळतात आणि शरद पवार किंवा सुप्रियाताई गोट्या खेळायला जातात. हे असल्या बातम्या देऊन देऊन बहुतेक मराठी मीडिया आता कंटाळलेला आहे. आणि त्यामुळे थोडा काळ महायुतीकडे दुर्लक्ष करायचा बहुतेक मराठी माध्यमांनी विचार केला असावा, निर्णय घेतला असावा. आणि त्यातून मग महाविकास आघाडी शिल्लक आहे की नाहीये या दृष्टीने बातम्या शोधून देण्याचा प्रयास सुरू झालेला दिसतो. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की अचानक सगळ्या मराठी माध्यमातून शिंदे, फडणवीस
आणि अजितदादा यांच्या नाराजीच्या बातम्या वगैरे गायब झाल्या आहेत आणि तिकडे ठाकरे परिवारामध्ये आणि पवार परिवारामध्ये कट्टी बट्टी वगैरे काय काय चालू आहे त्याचा शोध मराठी माध्यमं घ्यायला लागलेली आहेत आणि त्यातून मग पहिली बातमी अशी आली की शरद पवार यांनी आपल्या वैयक्तिक निवासस्थानी पुण्याच्या मोदी बागेमध्ये आपल्या लाडक्या ठराविक मोजक्या पत्रकारांना औपचारिक गप्पा करण्यासाठी बोलवलं. आता पवारांच्या औपचारिक गप्पा याचा अर्थ असा होतो की त्यांना आपल्याला जे सांगायचं आहे त्यामध्ये कुठलीही भेसळ मिसळ न करता लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतील असेच पत्रकार बोलवायचे आणि त्यांच्याशी बोलायचं, त्याला अनौपचारिक गप्पा म्हणतात. आणि जे आपण बोलू त्याच्यात कदाचित थोडी भेळ मिसळ केली जाईल, भेसळ केली जाईल याची खात्री असताना ज्या गप्पा होतात त्याला औपचारिक गप्पा म्हणतात, म्हणजे ते रेकॉर्ड केलं जाईल. थोडक्यात पवारांनी ज्या पत्रकारांना आमंत्रित करून मोदी बागेमध्ये अनौपचारिक गप्पा केल्या याचा अर्थ आपल्या मनात सध्या काय चाललंय ते मी तुमच्याशी शेअर करतोय अशा थाटामध्ये या शरद पवारांच्या गप्पा झालेल्या आहेत. आता त्या गप्पांचा अर्थ असा होतो की त्यांच्या मनात खरोखर काय चाललंय हे आपल्या लाडक्या पत्रकारांपासून सुद्धा लपवायचं आणि आपल्या मनात काय चाललंय याविषयी जनसामान्यामध्ये एक भ्रम निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले जे मुद्दे आहेत ते आपल्या लाडक्या पत्रकारांकडे द्यायचे आणि त्यांनी कुठलंही कानामात्र न बदलता ती गोष्ट सामान्य लोकांपर्यंत आणि इतर पक्षीयांपर्यंत पोहोचवावी यासाठी ज्या मर्यादेत बोलता येईल, नियंत्रण रेषा न ओलांडता ते बोलण्यासाठी ज्या काय गप्पा झाल्या त्याला मोदी बागेतल्या अनौपचारिक गप्पा म्हणतात. आणि त्यामध्ये पवार साहेबांनी एक बॉम्ब फोडला की ज्याची दबल्या आवाजामध्ये कुजबूज म्हणून दीर्घकाळ गेले काही महिने चर्चा चालू आहे की काका पुतण्या परत एकत्र येणार का. पवार परिवार जो दुभंगला 2 जुलै 2023 ला तो परत एकदा एकत्र येणार का याची कुजबूज गेले काही दिवस चालू आहे. अचानक अजितदादा काकांविषयी गुलुगुलू बोलायला लागले, काका सुद्धा अजितदादांविषयी चांगलं बोलायला लागले, किमान सुप्रियाताईंनी वाईट बोलायचं थांबवलं. अजितदादांनी तर सांगून टाकलं की जे आहे हे सगळं काकांच्या कृपेमुळे आहे वगैरे. आणि यातून मग दोन पवार परत एकत्र येणार का याची चर्चा सुरू झाली होती. त्याच्यावर एक प्रकारे काकांनी स्पष्ट उमटणार नाही असा शिक्का मारला. तुम्हाला तो रबरी शिक्का माहितीये, तो एकदा मारला की अनेकदा तो पोस्टमन असतो त्याला कंटाळा येतो किती इकडे इकडे करायचं, असं असं करायचं. मग तो काय करतो, त्या शाईच्या पॅडवर एकदाच तो स्टॅम्प मारतो आणि मग इकडे फटाफट फटाफट कागद सरकवतो आणि एकाच शाईवर 10-12 शिक्के मारून घेतो. त्यामुळे पहिल्यावर बरबटलेला शिक्का छापला जातो आणि 7व्या-8व्यावर तर वाचताही येणार नाही असा पण शिक्का आहे असं वाटावं असा शिक्का मारला जातो. पवार साहेबांनी अनौपचारिक गप्पांमध्ये नेमकं असंच काहीतरी केलेलं. आता मुद्दा असा येतो की हे सगळं करताना त्यांनी एक गोष्ट सूचित केलेली आहे, पवारांच्याच भाषेत सांगायचं तर मग सिग्नल दिलेला आहे की हो काका पुतण्या पवार परिवार एकत्र येतोय. हा पण त्याचा निर्णय मी घेणार नाहीये, सुप्रियाने निर्णय करायचा आहे. याचा अर्थ सरळ आहे की शरद पवार गट नावाचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्यामध्ये सुप्रियाताई या सुप्रीम किंवा हायकमांड आहे आणि बिचारे इमाने इद्वारे सगळीकडच्या लाथा बुक्के खात पवारांची एकनिष्ठ राहिलेले काय ते वाळवाचे आपले जयंत पाटील वगैरे किंवा जितेंद्र आव्हाड यांना काडीचीही किंमत नाही. हा पवार साहेबांनी दिलेला सगळ्यात मोठा संदेश आहे किंवा सिग्नल आहे. जेव्हा अजितदादा बरोबर जायचं की नाही
सत्तेबरोबर जायचं की नाही. अजितदादांची जी भूमिका आहे, विकासासाठी सत्तेबरोबर राहावं लागतं, हीच आपली मूळ भूमिका आहे. आणि ती भूमिका घेऊन सुप्रियाताई आपल्या चुलत भावाबरोबर जाणार की नाही याचा निर्णय सुप्रियानी घ्यायचा आहे. आता हे सगळं जेव्हा चाललंय, त्याच्या आधी ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा चालली होती. पहलगाम होण्यापूर्वी आपल्या थोरल्या भावाला आणि चुलत भावाला हाडी देऊन राज ठाकरे हे परदेशी पर्यटनाला निघून गेले आणि लगोलग त्यावर एक वक्तव्य करून उद्धव ठाकरे सुद्धा परदेशी पर्यटनाला निघून गेले. तिकडे जी ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा चालली होती, त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी हा बॉम्ब टाकला असं म्हणावं लागतं. याचं कारण या दोन बंधूंमधलं भांडण सोडा, उद्धव ठाकरेंना राज ठाकरे सोबत येतात न येतात याची काही चिंता फिकीर नाहीये. चिंता किंवा फिकीर असेल तर मग एकनाथ शिंदे आणि भाजप यांचं साठोलोट किती यशस्वी होणार ही चिंता उद्धव ठाकरेंना सतत भेडसावत असते. कमीत कमी भाजपने एकनाथ शिंदेना टांग मारावी किंवा मग एकनाथ शिंदेमुळे भाजपचं काहीतरी नुकसान व्हावं यासाठी उद्धव ठाकरे कायम आपले देव पाण्यात बुडवून बसलेले असतात. आणि ते पाण्यात बुडवून बसलेले असताना स्वतःचं कितीही भयंकर नुकसान झालं तरी उद्धव ठाकरेंना त्यांची पर्वा नसते. पण या सगळ्या भरीला उद्धव ठाकरे पडले का? ज्या वेळेला ते मुख्यमंत्री झाले किंवा मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी भाजपची साथ सोडली, त्यासाठी त्यांना आमिष दाखवणारे आणि भरीस भर म्हणून त्यांना ढकलणारे शरद पवार होते. भाजप विरोधाचं राजकारण हे शिवसेनेचं कधीही राजकारण नव्हतं. अगदी धुसफूस झाली तरी भाजप असो किंवा शिवसेना असो एकमेकाला नैसर्गिक मित्र मानत होते. पवारांनी या प्रकारे त्यात बिब्बा घातला की आता आपण नैसर्गिक शत्रू आहोत. या अवस्थेमध्ये भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना, आता ती उद्धव ठाकरेंची झाली, अखंड होती तेव्हा शिवसेना होती. तर या स्थितीत ठाकरेंना भाजपपासून तोडणं यामध्ये शरद पवार कमालीचे यशस्वी झाले. आणि त्यांनी शरद पवारांनी ते लपवलेलं नाही. 2019 मध्ये परस्पर भाजपला पाठिंबा देणं म्हणजे उद्धव ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर काटछाट करणं होतं, हेही पवार साहेबांनी सांगून झाले. मुद्दा असा आहे की त्यात आज शरद पवार किती यशस्वी झाले. आणि तेच शरद पवार जे भाजप विरोधी राजकारण करतो असं सांगत सांगत जमेल तितकं भाजपशी जमून घेत राजकारण करत राहिले. ते शरद पवार आपली सगळी टीम तिकडे पाठवून मागे राहिले, मुलीबरोबर मागे राहिले. ते सुद्धा आता म्हणतात मुलीला पाहिजे तर तिने सुद्धा तिकडे जावं. मुद्दा असा आहे की मग तुम्ही उद्धव ठाकरेंना बाजूला कशाला काढलं होतं? उद्धव ठाकरे यांचं गुण्या गोविंदाने चाललेलं होतं भाजप सोबत. जवळजवळ 35 वर्ष झाली आता शिवसेना भाजप युतीला. मागची 10 वर्षाची धसपूस सोडली ते दोन्ही पक्ष एकत्र गुण्या गोविंदाने नांदत होते. आणि ते दोघेही गुण्या गोविंदाने नांदताना त्यांनी मिळून काँग्रेस पक्षाचं आणि इतर पुरोगामी पक्षाचं महाराष्ट्रामध्ये खच्चीकरण केलं होतं. तितकंच नव्हे, 99 साली शरद पवार वेगळे झाल्यानंतर सुद्धा भाजप शिवसेना एकत्र होते आणि 14 पर्यंत मिळून या युतीने शरद पवारांचं राजकारण खच्ची करून टाकलं होतं, काँग्रेसचं राजकारण खच्ची करून टाकलं. आज परिस्थिती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले किंवा त्यांनी त्यासाठी जे जे काही केलं त्यानंतरची परिस्थिती बघितली तर आज शरद पवार कुठच्याही क्षणी भाजप बरोबर जायला तयार आहेत. आपण जाणार नसलो तर आपल्या मुलीला पाठवायला तयार आहेत. आणि उद्धव ठाकरे
स्वतःचा पक्ष गमावून बसलेत, आपल्या मुलाचं राजकीय भवितव्य मातीमोल करून बसलेत आणि दोन शब्दांनी सुद्धा शरद पवारांना जाब विचारण्याची हिंमत सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडे उरलेली नाही. कशी गंमत आहे बघा. बिचारे उद्धव ठाकरे हे एवढ्यासाठी म्हणतो की आपली भाजपकडे जाण्याची सगळीच्या सगळी दारं शरद पवारांना खुश करण्यासाठी आणि काँग्रेसला खुश राखण्यासाठी उद्धव ठाकरे भाजपकडे किंवा सत्तेकडे परत जाण्याची एक एक दारं आणि एक एक खिडकी स्वतः बंद करत गेले. आणि पवारसाहेब खुश होत आहेत की नाही, राहुल गांधी खुश होत आहेत की नाही, असं वाकून वाकून बघत राहिले. जी कुठे एक झरोका असेल, कवडसा असेल, त्यातून उद्धव ठाकरे या लोकांना खुश करण्यासाठी भाजपला दुखवत राहिले. पण या सगळ्या काळामध्ये मोदी असोत, शहा असोत किंवा भाजप असोत, त्याला शरद पवारांनी चुकूनही एक गैरलागू शब्द वापरून दुखावलं नाही. वेळ आली तर आपल्याला भाजप सोबत जाता आलं पाहिजे याची सगळी तयारी शरद पवार करत राहिले. पण दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे मागे फिरण्याचे दोर कापत 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 गेले. आता तर अधिकृत शिवसेना, नामोनिशाणी असलेली शिवसेना, निवडणूक आयोगाने ज्यांच्यावर अधिकृत शिवसेना म्हणून शिक्का मारलेला आहे, ती शिवसेना सुद्धा भाजप बरोबर आहे. पुढे उद्धव ठाकरे भाजपच्या सदिच्छा गमावून बसलेच, भाजपची मैत्री तोडून बसलेच, पण स्वतःच्या वडिलांची पक्षाला सुद्धा गमावून बसलेत, भाजपशी दुश्मनी घेऊन बसलेत आणि शरद पवार भाजपशी हात मिळवायला तयार आहेत. लक्षात ठेवा, अजितदादा म्हणजेच भाजप असतो. अजितदादा यांच्या बरोबर शरद पवारांच्या गटातल्या उरल्या सुरल्या नेत्यांनी जायचं, याचा अर्थ असा असतो की शरद पवारच भाजप बरोबर जाणार आहे. म्हणजे मी भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलो नाही. अजितदादाची तिकडची मांडी भाजपला लागलेली आहे आणि इकडची मांडी उद्धव ठाकरेंना लागलेली आहे. अजितदादांची मांडी पवारांना लागली आणि भाजपलाही लागलेली आहे. तरी मी भाजपच्या पंक्तीत जाऊन बसलो नाही असं शरद पवार म्हणायला मोकळे आहेत. आणि आम्ही भाजपच्या पंक्तीत सुद्धा बसणार नाही इतक्या टोकाला उद्धव ठाकरे गेलेत. त्यामुळे जिथे पंगत मांडलेली असेल सत्तेची, त्या मांडवात जाण्याची सुद्धा सोय उद्धव ठाकरेंना राहिलेली नाही, पण शरद पवारांना खुली आहे. कारण त्यांनी अजितदादाशी संपर्क ठेवला पक्ष फोडल्यानंतर सुद्धा. आणि भाजप तर दूरची गोष्ट आहे, उद्धव ठाकरे आपला जो गट तिकडे गेला, भाजप सोबत गेला, त्या एकनाथ शिंदेच्या सोबत सुद्धा गुण्या गोविंदाने दोन शब्द बोलू शकतील अशी सुद्धा परिस्थिती उद्धव ठाकरेंनी शिल्लक ठेवलेली नाही. आणि म्हणून मी उद्धव ठाकरेंना बिचारे म्हणतो की ज्यांच्या नादाला लागून तुम्ही मुख्यमंत्री व्हायला गेलात, भाजपच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिलात, ते आता भाजप म्हणलंय तर म्हणलंय, मी तुमच्या अंगाला तेल लावायला येऊ का? पहलवान देवेंद्र फडणवीस कुस्तीच्या आखाड्यात उतरण्यापूर्वी तुमच्या अंगाला तेल लावायला येऊ का, असं शरद पवारांनी विचारणं म्हणजे अनौपचारिक गप्पा आहेत. सुप्रियाने सांगितलं तर मी तुमच्या अंगाला, देवेंद्र पहलवान तुमच्या अंगाला तेल लावायला येतो असं शरद पवारांनी सांगणं म्हणजे उद्धव ठाकरे यांना माकड लीला करून दाखवणं आहे, मरकट लीला वाकुल्या दाखवणं आहे. आणि म्हणून मी म्हटलं की उद्धव ठाकरे बिच्चारे बिच्चारे, कारण आपण काही करण्याच्या अवस्थेत उद्धव ठाकरे नाहीत. आणि ज्यांच्या पाठिंबा आणि मदतीच्या बळावर भाजपला शिंगावर घ्यायला निघाले होते ते शरद पवारच भाजप सोबत जायला निघाले.
बिचारे नाही तर म्हणायचं काय. पण अर्थातच ते आपण बिचारे ते दाखवणार नाही. तो बिचारा शहाबाज खान, मुनीर, असीम मुनीर, ते तरी कुठे म्हणतात की आपण हरलो. उद्धव ठाकरे आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय नेते, सेनानी यांच्यात काडीचाही फरक नाही. काडीचाही फरक नाही. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.